सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 11 ओवी क्रमांक 111। जे प्रेमईच्या झळाला उजाळू चंद्र दित्य मंडळा, जे महातेजाचा जिव्हाळा जेने विश्व प्रगटे। ज्या महातेजांच्या सूर्यचंद्राची मंडले प्रकाशित होतात आणि ज्या महातेजाने संपूर्ण विश्व प्रकाशित होते, त्याचे हे खरोखरच जीवन आहे। तो दिव्य तेज शृंगारू कोणाची मतीशी होय गोचरू, देव आपणे चिलेहिले सेविरू देखत असे। तो दिव्य प्रकाशाचा शृंगार कोणत्या बुद्धीचा बरे विषय होईल, देवाने स्वतःच तो शृंगार धारण केला होता असे ते विश्वरूप अर्जुन पाहत होते। मग ते तिची ज्ञानाची आडोळा पाहत कर कल्लवा जव सरळा, तव तोडी ती कल्पाची आज्वाळा तैशी क्षत्र झळकत देखे। मग विश्वरूपामध्ये ज्ञानदृष्टीने अर्जुन जेव्हा हाताचे सरळ पंजे पाहू लागला, तेव्हा त्या हातात प्रलय काळाच्या अग्नीच्या ज्वाळा जणू आहेत अशी झळकणारी लखलखित क्षत्रे त्याला दिसू लागली। आपण अंग आपण अलंकार, आपण हात आपण हतियार, आपण जीव आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे। आपणच अवयव आपणच अलंकार आपणच हात आणि आपण क्षत्र आणि आपणच जीव आहे आणि आपण शरीर, हा सारा काही देवांचा लीलाविलास होता। संपूर्ण चराचर देवानेच व्यापलेले आहे असे अर्जुन पाहत होते। जयाच्या किरणाचे निखरेपणे नक्षत्राचे होत फुटाने, ते जे खडळ लावणी म्हणे समुद्री रिघे। ज्यांच्या प्रखर किरणामुळे नक्षत्रे फुटत होती, त्या महातेजांच्या उष्णतेमुळे अग्नी देखील मागे सरकू लागला आणि समुद्रात प्रवेश करतो असे म्हणू लागला। मग काळकूट कल्लोळी कवळिले, नाना महाविजूंची दांग उमटले, तैसे अपार कर देखिले विद्युत युधी। मग जणू काही काळकूट विषाच्या लाटांचा उसळलेला आहेत किंवा प्रलय काळांच्या विजेंचे अरण्यच प्रगट झाले आहे, त्यामुळे उरलेली क्षत्र ज्या हातात आहेत असे अगणित हात अर्जुनाने पाहिले। की भेने तेथुनी काढिला दिठी, मग कंठ मुकुट पातसे किरीटी, तव शुरत रुची सृष्टी जयापासून का झाली। क्षत्राच्या भयाने अर्जुनाने तेथून आपली दृष्टी काढली आणि तो त्या विश्वरूपाच्या कंठ व मुकुट याकडे पाहू लागला, तेव्हा कल्पवृक्षांची उत्पत्ती ज्यापासून झाली तेच हे कंठ मुकुट आहेत असे त्याला दिसले। जे महासिद्धींची मूळ पीठे सिनली कमळा तेथ वावटे, तैसी कुसुमे अति चोखटे तुरंबिली देखिली। जी फुले अष्टमहासिद्धींची महास्थाने आहेत, तेथे श्रमलेली लक्ष्मी विसावा घेते अशी अतिशय शुद्ध फुले विश्वरूपाने आपल्या मस्तकावर धारण केलेली त्याने पाहिली। मुकुटावरी स्तबक ठाई ठाई पूजा बंधनेक, कंठ रुळतात अलौकिक माळा दंठ। मुकुटावर त्याच फुलांचे गुच्छ होते, मस्तकावर अनेक पूजा बांधलेल्या होत्या आणि गळ्यामध्ये दंडप्राय लांब मोठे हार रुळत होते। स्वर्गे सूर्य तेज वेढिले, जैसे पंधरेने मेरू ते मढिले, तैसे नितंबावरी गाढिले पितंबरू झळके। स्वर्गाने सूर्याचे तेज नसावे अथवा शुद्ध सोन्याने मेरू पर्वत मढवावा, ज्याप्रमाणे कमरेच्या खालच्या बाजूला कसलेला पितांबर तेजाने झळकत होता असे अर्जुनाने पाहिले। श्री महादेव कापुरे उठिला, का केला सुपार जे डवरिला, नाना शिरोदके पांघरविला शीर्ण जैसा। श्री शंकरांना जी कापराची उठी लावावी अथवा कैलास पर्वतावर जसा पाऱ्यांचा लेप द्यावा अथवा श्री समुद्राच्या पांढऱ्या शुभ्र जलाने आच्छादावे,
जैसी चंद्रमयाची उडी उपणविली, मग गगना करवी बुंधी घेवविली, तैसी चंदना पिंजरी देखिली सर्वांगी तेने. ज्याप्रमाणे चंद्राची घडी उघडून त्यांची खोळा करून आकाशाने आपल्या हाताने अंगावर घेतलेली असावी, त्याप्रमाणे त्या विश्वरूपाच्या सर्वांगावर अर्जुनाने चंदनाची उठी पाहिली. तेने जेने स्वप्रकाश कांती चढे, ब्रह्मानंदाच्या निदामू मोडे, जयाचे निसौरभ्य जीवित जोडे वेदवतीये. ज्यांच्या योगाने प्रकाशणाऱ्या वस्तूला देखील तेज चढते आणि शीतलतेने ब्रह्मरूप आनंदाने उष्णता नाहीशी होते, त्यांच्या सुगंधाने मूळची सुगंधित असलेली पृथ्वी अधिक सुगंधित होते. जयाचे निर्लेप अनुलेप करी, जे अंगनुंगुही सर्वांगी धरी, तया सुगंधाची थोरी कवन वाणी. निर्लेप असलेले ब्रह्मदेव देखील त्या चंदनाचा लेप धारण करण्याची इच्छा करतो. ते चंदन अंगहीन असलेल्या मदन देखील सर्वांगावर धारण करतो. त्या चंदनाच्या सुगंधाचा महिमा कोण बरे वर्णन करील. ऐसे एक एक शृंगार शोभा, पाहत अर्जुने जातसे शोभा, पेवीची तेव बैसला की उभा, की शयालो हे नवे. याप्रमाणे अनेक शृंगाराची शोभा पाहत असताना अर्जुन भांबावून गेला. तसेच देव बसले आहेत की उभे आहेत किंवा निजलेले आहेत ते त्याला काही समजेना. बाहेर दिठी उघडून पाहे, तव अवघे मूर्तिमय देखत आहे, मग आता न पाहे म्हणून उभा आहे. डोळे उघडून त्याने बाहेर पाहिले तर सर्व जगत विश्वरूप आहे असे त्यास दिसू लागले. मग मी आता पाहणार नाही अशा निश्चयाने त्याने आपले डोळे मिटून घेतले. त्यावेळेस त्याला विराट रूप असे विश्वरूप दिसले. अनावर मुखे समोर देखे, तया भेने पाठीमोरा जव ठाके, तव तयाही कडे श्रीमुखे कर चरण तैसेची. अर्जुन आपल्या समोर अगणित मुखे पाहत होता. त्यांच्या भीतीने तो ज्या वेळी त्यांच्याकडे पाठ करून उभा राहिला तेव्हा जिकडे तिकडे त्याला विश्वरूप मुखे हात पाय होते असे दिसू लागले. अहो पाहता किर प्रतिभाचे, येथे नवला हो काय असे, परीन पाहतासी दिसे चोज ऐका. ते विराट विश्वरूप डोळ्यांनी पाहिले असता दिसत होते. त्यात आश्चर्य ते काय, परंतु डोळे मिटून घेतले तरी ते विश्वरूप त्याला दिसत होते. हा चमत्कार ऐका. ऐसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाणी आणि न पाणी, तयाही सगट नारायणे व्यापुनी घेतले. ही भगवंताच्या अनुग्रहांची करणे कशी आहे पहा. अर्जुनाने पाहणे की न पाहणे हे सर्व नारायणाने व्यापून टाकले होते. म्हणून या शरेच्या पुरी एकी, पढिला ठाये ठावतडी ठाकी, तव चमत्कारीची आणि की मारणवी पडे. म्हणून आश्चर्याच्या पुरात पडून त्याला तीराला येतो न येतो तोच चमत्कारांच्या दुसऱ्या एका अपार सागरात तो पडला होता. असे ऐसा अर्जुनास धारणे, आपुलिया दर्शनाची विधाने, कळूनी घेतला तेने अनंत रूपे. याप्रमाणे त्या अनंत रूपांचे अर्जुनाला आपल्या अलौकिक दर्शनांच्या गूढ अशा कृतीने संपूर्ण व्यापून टाकले होते. ते विश्वरूप मुख स्वभावे, आणि तेची द्यावया लागी पांढवे, प्राರ್ಥीला आधी अवघे होऊनी ठेला. तो श्रीकृष्ण परमात्मा स्वभावातच सर्व तो मुख आहेत आणि तेच विश्वरूप दाखवण्यासाठी अर्जुनाने त्यांना नम्र भावे प्रार्थना केली होती. यामुळे श्रीकृष्ण आपण सर्व रूपे घेऊन नटला होता. आणि दीपेका सूर्य प्रगटे,
अथवा निपुटलिया देखवेची खुटे तैसी दिठी नव्हे जे वैकुंठे दिदली आहे. अर्जुनाला श्रीकृष्णाने जी दिव्य अशी दृष्टी दिली होती ते दिव्यांच्या अथवा सूर्यांचा प्रकाश असला तरच दिसेल अथवा ती दृष्टी मिटली असता बंद होईल अशा स्वरूपातील नव्हती. म्हणून किरीटी दोई पारी तो देखे अंधारी तो संजय हस्तिनापुरी सांगत से राया. म्हणून अर्जुनाला दोन्ही प्रकारचे डोळे उघडे ठेवून अथवा मिठून उजाडामध्ये अथवा अंधारामध्येही विश्वरूपाचे दर्शन होत होते. हे कृत्य हस्तिनापुरात धृतराष्ट्राला संजय सांगत होता. मने किंबहुना अवधारिले पार्था विश्वरूप देखिले नाना आरंभनी भरले विश्वतो मुख. हे धृतराष्ट्र राजा, तुम्ही ऐकले का? विविध प्रकारचे अलंकार धारण केलेले आणि सर्व बाजूंनी मुखे असलेले हे विराट रूप विश्वरूप अर्जुनाने पाहिले आहे. ते अंग प्रभेचा देवा नवलाओ ऐकसयासा सांगावा कल्पांती एकुणी मेळावा द्वादश दित्यांचा होय. हे राजा, धृतराष्ट्राच्या विश्वरूपांचे प्रखर तेज कशासारखे होते म्हणून सांगू. प्रलय काळी म्हणजे कल्पांच्या वेळी 12 सूर्यांचा एकत्र संगम झाला होता. तैसे ते दिव्य सूर्य सहस्रावरी उदजयती तो एकेची अवसरी तरी तया तेजाची थोरी उपमू नये. तसे ते हजारो दिव्य सूर्य जर एकाच वेळी उगवावे तरी त्या तेजांच्या महिमेला विश्वरूपाची उपमा देता येणार नाही असे संजय सांगू लागला. आघवियाची विजूंचा मेळावा की जय आणि प्रलयगाग्री सर्व सामग्री आणि जय देवीची दशकोही मेळवी जय मातेजांचा. सर्व विजयांचा समुदाय केला आणि प्रलय काळांच्या अग्नीचे सर्व साहित्य गोळा केले. तसेच 10 वडवागरी दावाग्री विध्वगदग्री काठ स्तन्याग्नी ही महातेजांची शतके एकत्र मिळवली. तरी ती अंग प्रभेची माढे ते तेज काही होईल थोडे आणि तया कैसे किर चोखडे त्रिशुद्धी नोहे. तरी त्या विश्वरूपाच्या अंगांच्या महाशुद्ध तेजांची काही प्रमाणात थोडी बरोबरी होऊ शकेल, परंतु त्या विश्वरूपांच्या तेजासारखे प्रखर शुद्ध तेज जगात दुसरे कोणतेही नाही. ऐसे महात्मये श्रीहरीचे सहज फाकत असे सर्वांगे तेज ते मुनी कृपाजी मज दृश्य झाले. याप्रमाणे तो महात्मा श्रीहरीच्या सर्वांगांचे तेज स्वाभाविकपणे सर्वत्र पसरलेले होते. ते मला महर्षी श्री व्यास मुनींच्या कृपेने प्रत्यक्ष पाहता आले असे संजय म्हणाला. आणि ती विश्वरूप एकीकडे जगा अवघे आपुले निपवाडे तैसे महोदधी माझी बुडबुडे सिसाने दिसती. ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्यावर वेगवेगळे बुडबुडे दिसतात त्याप्रमाणे विश्वरूपामध्ये हे संपूर्ण जगत आपल्या विस्तारासह दिसत होते. का आकाशी गंधर्व नगर भूतळी पिंपलिका बांधे घर नाना मेरूवरी सपुर परमाणू बैसले. किंवा आकाशाच्या गंधर्व नगर असेल एका भागावर दिसत आहेस ते, अथवा पृथ्वीच्या एका लहान भागावर मुंगी जशी घर बांधते, किंवा मोठ्या मेरू पर्वतावर छोटे छोटे परमाणू असे बसलेले दिसावेत. विष अवघेची तया परी तया देव चक्रवर्ती ती आव शरीरी अर्जुन ती अवसारी देखता झाला. त्याप्रमाणे ज्या वेळी त्या देवाधिक श्रीकृष्णाच्या विश्वरूपमय शरीरावर अर्जुन सर्व विश्वरूप पाहू लागला. तेथे एक विश्व एक अपार ऐसे अळूमाळ होते ते दुजेपण तेही आटोनी गेले अंतकरण विराले सहसा. तेव्हा हे विश्व ही वेगळेच आहे आणि आपणही त्याहून भिन्न आहोत असे जे काही प्रमाणामध्ये द्वैत होते तेही नाहीसे झाले आणि अर्जुनाने अंतकरणात एकदम विश्वरूपाचे मध्ये विलीन झाले.
आतू आनंदाचे हिरे झाले, बाहेरी गात्राचे बळहार कोणी गेले, आपाद का गुंथले पुलका चले. अंतःकरणामध्ये ब्रह्मानंद जागृत झाला, त्यामुळे सर्व इंद्रियांचे बळ हरपून गेले. मस्तकापासून पायापर्यंत सर्व शरीरांचे रोमांच उभा राहिला. वार्षिक प्रथम दशे ओहळालया शेलांचे सर्वांग जैसे, विरुढे कोमला कुरी तैसे रोमांच झाले. पावसाळ्याच्या प्रारंभी पर्वतावरून पाणी वाहून गेल्यावर पर्वताचे सर्वांग जसे कोवळ्या कोवळ्या गवताच्या अंकुरांनी वेढलेले असते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. शिवतला चंद्र करी सोमकांतू द्रावोधरी, तैसी आज वेद कनिका शरीरी दाठलिया. चंद्रकिरणांनी स्पर्श केल्यावर चंद्रकात मणी आपोआप द्रवतर रूप धारण करतो, त्याप्रमाणे अर्जुनाच्या सर्व शरीरावर घामांचे बिंदू दाटले होते. माझी सापडेली अली कुळे, जळावरी कमळ कळिके जेवी अंतोळे, तेवी आतुलिया सुखमेची निमेळे बाहेरी कापे. कमळांच्या कळीत भुंग्यांचा समुदाय अडकल्यावर कमळाची कळी जशी पाण्यावर इकडून तिकडे आढळते, त्याप्रमाणे अर्जुनांचे शरीर अंतःकरणाच्या सुखांच्या आवेगांच्या बळाने आत बाहेर कापत होते. कपूर कर्दळीची गर्भ फुटे, उकलता कापुराची कोलांटे, पुलिका गळती ते विथे मुटे नेत्रानी पडली. कापूर दाटल्यावर ज्याप्रमाणे कापूर केळीच्या सोपटी उकलुनी कापुराचे कण बाहेर पडू लागतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. उदयलेनी सुधा करे, जैसा भरलाची समुद्र भरे, तैसा वेळोवेळ उर्मी भरे उचंबळत असे. उदयाला झालेला चंद्रांच्या किरणांनी भरलेले समुद्र पुन्हा पुन्हा जसा भरतीला येतो, त्याप्रमाणे तो अर्जुन अंतःकरणातील सुखांच्या आवेगाने वरचे वर डोलू लागला होता. ऐसा सात्विकाई आठा भावा, परस्परे वर्तससे हेवा, तेथे ब्रह्मानंदांची जीवाराणी फावली. याप्रमाणे अष्टसात्विक भावात देखील एकमेकांना चढाव ओट लागली होती. त्या अवस्थेत अर्जुनाला ब्रह्मानंदांचे राज्य अनायासे प्राप्त झाले होते. तैसाची तया सुखानुभव पाठी, केला द्वैतांचा संभाळा दिठी, मग साशोनी किरीटी वास पाहिली. असे त्या सुखाच्या अनुभवानंतर श्रीकृष्णाने कृपादृष्टीने पाहून द्वैतांना संभाळ केला. मग देव मी आहे द्वैत कायम राहिल्यामुळे अर्जुनाचे श्वासोच्छवास टाकून श्रीकृष्णाकडे पाहिले. तेथ बैसला होता जिया सवा, तियाची कडे मस्तक घालविया देवा, जोडून कर संपुष्ट बरवा डोल तू असे. आणि ज्या बाजूला देव बसले होते त्या बाजूला वळून नतमस्तक होऊन हात जोडून अर्जुन प्रार्थना करू लागले. म्हणे जयाची माझी स्वामी, नवल कृपा केली तुम्ही, जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखे. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, हे प्रभो, आपण आपला जय जयकार असो. आम्हा प्राकृत जनावर आपण अद्भुत अपार कृपा केली आहे, त्यामुळे आम्हाला अलौकिक विश्व पाहावयास मिळाले आहे. परिसाचची भले केले, गोसाविया मज परितोषी झाला साविया, जी देखलासी तो इया दृष्टीसी तू आश्रय. बार आपण खरोखर उत्तम केले. तू या संपूर्ण सृष्टीचा आश्रय आहेस हे प्रत्यक्ष पाहिले आणि मला स्वाभाविकपणे संतोष झाला आहे. देवा मंदराचे नियंग लगे, ठाई ठाई व्यासपदांची रांगे, तैसी ये तुझ्या देही अनेगे, देखतसे भुवने. देवा मंदराचल पर्वताच्या आश्रयाने ज्याप्रमाणे ठिकठिकाणी हिंस्र पशु असलेली दाट जंगले असतात, त्याप्रमाणे तुझ्या देहावर मी अनेक भुवने पाहत होतो. अहो आकाशाची आखोळे, दिसती गगनाची कुळे,
का महावृक्षी अविसाळे पक्षी जातीचे. अहो महाराज, आकाशाच्या खोलीमध्ये ज्याप्रमाणे ग्रहांचे समुदाय दिसतात अथवा एखाद्या महावृक्षांची ठिकाणी अनेक प्रकारचे पक्ष्यांची घरटी दिसतात, तया परी श्री हरी तुझ्या विश्वात्मकी ये शरीरी स्वर्गू देखतसे अवधारी सुर गणेशी. त्याप्रमाणे श्रीहरी तुझ्या विश्वरूप विराट शरीरांच्या ठिकाणी इंद्रादिक देव समूहासह प्रत्यक्ष स्वर्गही दिसत होता. प्रभू महाभूतांचे पंचक येथ देखतसे आहे अनेक आणि भूतग्राम एक एक भूत सृष्टीचे. हे प्रभो, तुझ्या ह्या विराट रूप शरीराच्या ठिकाणी आकाशादी महाभूतांचे पंचक आणि एक एक भूत सृष्टीतील प्राणी समुदाय मी पाहत होतो. जी सत्य लोक तुझ माझी आहे देखिला चतुरान नुहानो हे आणि येरी एकडे जव पाहे तव कैलासोही दिसे. महाराज, तुमच्या स्वरूपामध्ये हे सत्य लोक पाहिला आणि त्याच दिसतो तो चार मुखांचा ब्रह्मदेवही पाहिला आणि दुसरीकडे कैलासही दिसत होता. श्री महादेव भयानु येसी तुझ्या दिसत असे एके अंशी आणि तुही ह्या हशिकेशी तुझ माझी देखे. तुझ्या अशा अंगावर पार्वतीसह महादेवही दिसत होते. हे हशिकेशा, हे श्रीकृष्णा, तुलाही ह्या विराट रूपात मी पाहत होतो असे अर्जुन म्हणू लागला. तय कश्यपादी ऋषी कुळे ये तुझ्या स्वरूपी सकळे देखतसे पाताळे पण गेशी. तुझ्या विश्वरूप कश्यपादी ऋषींची कुळे मी पाहत होतो आणि तसेच नागासह सप्त पाताळीही पाहत होतो. किंबहुना त्रिलोक्यपती तुझ्या एकेकाची अवयवाची भीती ये चतुर्दर्शन भुवने ती चित्राकृती अंकुरदी जानो. फार काय सांगावे हे त्रिलोक्यपते, तुझ्या एक एक अवयवांची रूपी भिंतीवर 14 भुवने जणू चित्रकृतींनी अंकुरली आहेत असेही दिसत होते. आणि तेथी जे जे लोक ते चित्र रचना जी अनेक तेथे देखत असे अवलौकिक गारफीर्य तुझे. आणि ह्या लोकातील जे जे प्राणी आहेत तीच विविध प्रकारची चितारलेली चित्रे होत. मसा हा तुझा अगाध महिमा मी माझ्या डोळ्याने पाहत होतो. त्या दिव्य चक्षुचे निपैसे चहूकडे तव पाहत असे तव दोरदोडी कातैसे आकाश कुंभले. तुम्ही दिलेल्या दिव्य चक्षुंच्या आधारे ही चहूकडे जेव्हा पाहत आहे तेव्हा जणू काही तुझ्या बलशाली भाऊदंडापासून आकाशाचा अंकुर निर्माण झाला आहे असे मला वाटत होते. तैसे एकची निरंतर देवा देखत असे तुझे करीत अवघेची व्यापार एकेची काळी. ज्याप्रमाणे देवा तुझे एकटे हातच अखंडपणे सर्व प्रकारची कर्मे करीत असलेले दिसत होते. मग महाशून्याचे निपे सारे उघडली ब्रह्मा कटाहाची भंडारे तैसी देखत असे अपारे उधरे तुझी. मग जणू ब्रह्माच्या विस्ताराने जशी काही ब्रह्मांडाची भांडारेच उघडावीत अशी ती तुझी अमर्यादित रूपे उधरे आम्ही पाहत होतो. जी सहस्र आश्चर्याचे देखिले कोढीवरी होताची एकी वेळे जी परब्रह्माची वदन फळे मोडोनी आले. आपली हजारो मस्तके आहेत असे वर्णन वेदामध्ये आहे. ज्या विश्वरूपांची कोठीपेक्षाही अधिक मस्तके एकाच वेळी मी पाहिली आहेत. जणू काही परब्रह्मरूपी वृक्षाचा वदनरूपी फळांची दाट भरून गेला आहे असे मला दिसत होते. तैसी वस्त्रे जी एकुते ते उती तुझी देखत असे विश्वमूर्ती आणि जयाची परिणय नेत्रपंक्ती अनेक सेंघ. ज्याप्रमाणे तुझ्या विश्वरूपी जिकडे तिकडे मुखे दिसत आहेत त्याप्रमाणे विस्तारलेल्या डोळ्यांना अनेक पंक्तीच्या पंक्तीही दिसत होत्या.
हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशांतराळ, हे विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखतसे. एवढेच काय तर स्वर्ग पाताळ पृथ्वी दिशा आकाश ह्या सर्व प्रकारचा भेद नाहीसा होऊन सर्व काही विश्वरूपमय दिसत होते. तुझे विनय एकादीकडे परमाणुही तुला कोंडे, अवकाश पातसे परीन सापडे से व्यापुले तुआ. तुझ्याशिवाय एखाद्या बाजूला परमाणु एवढी तरी मोकळी जागा कौतुकाने मी पाहत असता ती सापडत नव्हती. अशा प्रकारे तू सर्व काही व्यापलेला आहेस कृष्ण. ये नाना परी परिमिते ते तुली साठविली होती महाभूते, ते तुलाही पोवाडा तू अनंते कोंधला देखतसे. विविध प्रकारच्या अमर्यादित प्राणीसह पंचमहाभूतांनी जे सर्व विश्व व्यापलेले होते ते सर्व आता तुम्ही व्यापले आहेत असे दिसले. ऐसा कवने ठाया हुनी तू आलासी, हेथ बैसलासी की उभा पाहासी, आणि कवनिये मायेची पोटी होतासी तुझे ठाणून केवडे. असे तुम्ही कोणत्या ठिकाणाहून आलात, तुम्ही येथे बसलात आहात की उभे आहात, हे तुम्ही इतके दिवस कोणत्या मायेच्या पोटी होता आणि तुमचा आकार तरी केवढा आहे. तुझे रूप वय कैसे तुझ पलीकडे काय असे, तू काही सावरी हासियेसे पाहिले मिया. तुझे रूप आहे असे, तुझे वय किती आहे, तुझ्या पलीकडे काय आहे असे जेव्हा मी विचारपूर्वक पाहू लागलो, तव देखिले जी अवघेची तरी आता तुझ्या ठाव तुची. तू कवनाची नव्हेसी एकासी अनादी आयता. तेव्हा महाराज मला सर्वस्व उमजले की देवा तुझी आधार तूच आहेस, तू कोणाचाच नाहीस, खरोखर तू अनादी स्वयंसिद्ध आहेस. तू उभा ना बैठा दी घडू ना खुजटा, तुझ तळी तू वैकुंठा तुची आहासी. देवा तू उभा नाहीस अथवा बसलेलाही नाहीस, तू मोठा उंच नाहीस अथवा अति ठेंगणाही नाहीस, तुझ्या खाली आणि तुझ्या वरही तूच आहेस. तू रूपे आपणासीयेसा देवा तुची वयसा, पाठी पोट परेशा तुझे तू गा. अर्जुन म्हणतात देवा तुमचे रूप कसे काय आहे म्हणाल तर ते तुमच्या सारखेच आहे, तुमचे वयही तुमच्या सारखेच आहे. हे परमेश्वरा तुझ्या पाठीशी आणि पोटासही तुझाच तूच आहेस. किंबहुना आता तुझे तुझी अवघे अनंता, हे पुढता पुढती पाहता देखिली मिया. हे अनंता हे श्रीकृष्णा अधिक काय सांगावे, तुझा तूच सर्व काही आहेस हे पुन्हा पुन्हा विचार करून पाहिले असता मी जाणले आहे. परिया तुझ्या रूपांतू जीवनी व एकसे देखतू, हे आधी मध्य अंतू तीही नाही. परंतु तुझ्या ह्या विश्वरूपी रूपात मी एक उणीव पाहत आहे, ती अशी आहे की तुला आरंभ मध्य व अंतही नाही. हे रवी वसिले अवघाठाई परिस्वयन लाहेची कही, म्हणून त्रिशुद्धी हे नाही तीही येथ. हे रवी तुझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी उपत्ती स्थिती आणि लय ह्या तिघांचा शोध घेतला, पण हे कुठेही त्याचा शोध मला लागला नाही, म्हणून तुझ्या विराट रूपामध्ये हे तिन्ही निश्चितपणे नाहीत. येवादी मध्य रहिता तू विश्वेश्वरा परिमिता, देखलासी जी तत्वता विश्वरूपा. आधी मध्य अंतकरणही विश्वेश्वरा अनंत रूप अशा तुला मी आता तत्वदा पाहिले आहे. तुझ महाभूतीची अंगी उमटलिया पृथक मूर्ती अनेगी, चैलासी वाने परीची अंगी सावड तू आहासी. हे विश्वरूपा तुझ्या शरीरावर विविध प्रकारच्या अनेक मूर्ती उमटल्या आहेत असे म्हणून नाना प्रकारची वस्त्रे अंगावर तू धारण केलेली आहेस असे मला वाटते. नाना पृथक मूर्तीची ध्रुववल्ली
तुझ्या स्वरूपा महाचळी दिव्यलंकार फुली फळी शासिनलिया। तुझ्या विश्वरूप महापर्वतावर विविध प्रकारच्या मूर्ती याच जणू वृक्ष आणि लता असून त्या मूर्ती रूप वृक्ष लता दिव्य अलंकारूपी फळांनी आणि फुलांनी भरलेल्या दिसतात। हो का जे मोदती तू देवा झालासी तरंग मूर्ती हे लावा की तू वृक्षी बरवा मूर्ती फळी फळलासी। हे देवा तुझ्या महासागरात असून मूर्ती रूप लाटांनी उसळलेले दिसता अथवा तुम्ही एक उत्तम महावृक्ष असून मूर्तीरूपी फळांनी फुललेल्या दिसतात। जीव भूती भूतळ मांडिले जैसे नक्षत्री गगन गुढले तैसे मूर्तिमय भरले देखतसे तुझे रूप। प्राण्यांनी जसा पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापलेला आहे अथवा आकाश जसे नक्षत्राकडून झाकले गेले आहे त्याप्रमाणे मूर्तींनी भरलेले तुझे रूप मी पाहत आहे। जी एकीके चांग प्राप्ती होय जाय हे त्रिजगती एवढिल्याही तुझी अंगी मूर्ती मी रोमा झालिया। ज्या एक एक मूर्तीच्या अंगावर त्रिलोक्य उत्पन्न होते आणि लय देखील पावते या एवढ्या मूर्ती तुझ्या अंगावर एका एका रोमांच्या ठिकाणी उत्पन्न झाल्या होत्या। ऐसा पवाडू मांडूनी विश्वाचा तू कवन पायथ कोणाचा हे पाहिले तव आमुचा सारथी तुची तो। हे श्रीकृष्णा असा अफाट विश्वांचा पसारा अंगावर मांडून जे जेथे प्रगटलेला आहे ते तू कोण आहेस कोणाचा आहेस हे पाहिले असता तो आमच्या रथांचा सारथी आहेत तो तूच आहेस हे आम्हाला समजले। तरी मज पाता मुकुंदा तू ऐसाची व्यापकू सर्वदा मग भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपा ते धरिसे। तरी हे मुकुंदा मी विचार करून पाहिले असता असे वाटले की तू सर्व काळ असा व्यापून आहेस परंतु भक्तीवरती कृपा करण्यास भक्तावर कृपा करण्यासाठी मात्र तू सर्वांग सुंदर रूप धारण करतोस। ऐसे चौभुजांचे सावळे पाहता लावली मन डोळे ठेव देई जाई जे तरी आगळे दोन्हीची बाई। तुझे चार भुजांचे पाझरता असे आलिंगन देऊ लागले तर दोही भाऊनी हे कवटळा येते। ऐसे मूर्ती कोंडी सवानी कृपा करुणी होसी ना विश्वरूपा की आमुचियाची दिठी सलेपा जे सामान्य तत्व देखती। हे विश्वरूपा तू अधिव्यापक असूनही आमच्यावर कृपा करून लहान गोचिरवाने रूप तू धारण करतोस परंतु आमची दृष्टी दूषित आहे त्यामुळे आम्हाला तुझे सामान्य मनुष्य रूपाने पाहिले जाते। रामकृष्ण हरी।